मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम. आणि आता आपण ऐकणार आहोत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वरांचा अहिंसावाद याविषयी साधना सुभाष महाजन यांचं भाषण. आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं तर ते अहिंसेच्या मार्गानं मिळावं असा अट्टहास महात्मा गांधीजींनी धरला. तर 12व्या शतकात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे असा अट्टहास महात्मा बसवेश्वरांनी धरला. महात्म्यांचं मोठेपण हे कालनिरपेक्ष असतं. महात्मा ही उपाधी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, तर ती लोकांना महान बनविणाऱ्या व्यक्तीलाच संपूर्ण समाज मनापासून अर्पण करतो. लोककल्याणासाठी आणि समाज परिवर्तनासाठी जी व्यक्ती आपलं सारं आयुष्य अर्पण करते त्या व्यक्तीलाच लोक महात्मा म्हणतात. महात्मा गांधीजी तसेच महात्मा बसवेश्वर हे असेच महात्मे होत. या दोन्ही महामानवातील एक महत्वाचा विचार आणि आचार म्हणजे त्यांचा अहिंसावाद होय. अहिंसा म्हणजे कुणाचीही आणि कशाचीही तसेच कसलीही हिंसा न करणं होय. हिंसा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक आघात करून दुसऱ्याला जखमी किंवा दुःखी करणं होय. हिंसा ही 2 प्रकारची असते. एक शारीरिक हिंसा जी शरीराला इजा पोचवते, तर मानसिक हिंसा ही दुसऱ्याला अपमानित करते किंवा दुःखी करते. सर्व संतांनी या दोन्ही प्रकारच्या हिंसांना नाकारणं हे माणूसपणाचं परम ध्येय आहे असं सांगितलं आहे. भगवान महावीरांचं अहिंसा परमो धर्मः हे मुख्य वचन त्यातूनच आलं आहे. सर्वच प्रेषितांनी अहिंसा हाच परम उच्चतेचा धर्म आहे असे ठासून सांगितलं आहे. प्रसंगी त्यांनी त्यासाठी हौतात्म्यही पत्करलं आहे. हिंसा ही भीतीतून निर्माण होते, तर अहिंसा प्रेम निर्माण करते. महात्मा बसवेश्वर हे अहिंसा तत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते. इसवी सन 1105 ते 1167 हा त्यांचा कालखंड होय. या काळात भारतातील सर्व क्षेत्रात अनागोंदी, प्रतिगामित्व, वैगुण्य, अनिष्ट प्रथा परंपरा आणि हिंसा वाढीस लागली होती. प्रतिकूल परिस्थितीच महात्म्यांना घडवत असते. त्याचप्रमाणे बसवेश्वरांनी आपल्या घरातच विषमता, अस्पृश्यता याद्वारे घडणारी मानसिक हिंसा पाहिली. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कारासाठी जेव्हा कार्यक्रम आयोजित केला, तेव्हा त्यांनी आपली बहीण नागलांबिका यांचा उपनयन विधी करण्याचा आग्रह धरला. वडिलांनी तसंच पुरोहितांनी त्यांचा आग्रह अमान्य केला. तत्वासाठी बसवेश्वरांनी स्वतःचं घर सोडलं. विरोध केला पाहिजे या मनोवृत्तीचे बसवेश्वर विरोध आणि विध्वंस यातील फरक ओळखत होते. म्हणून स्त्रियांना वाईट आणि विषम वागणूक दिली जाते ही त्यांची मानसिक हिंसा आहे असं मानत होते. त्यामुळेच त्यांनी या हिंसेला विरोध केला. अक्क नागलंबिका ही वयाने माझ्यापेक्षा मोठी असताना तिच्यावर उपनयन संस्कार का नाहीत? पुरोहितांनी सांगितलं, स्त्रियांना अशा धर्मसंस्काराचा अधिकार नसतो. तर मग स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणारा धर्मसंस्कार, तसंच धर्म ही मला मान्य नाही असं बाल बसवेश्वरांनी ठणकावून सांगितलं. अवघ्या 8 वर्षाचा मुलगा हजारो वर्षाची परंपरा मोडीत काढतो आणि अहिंसेचं समर्थन करतो ही सामान्य बाब नाही. महात्मा बसवेश्वरांनी मानव कल्याणासाठी सांगितलेला सोपा मार्ग म्हणजे मानवाच्या मनाची अंतरंग आणि बहिरंग शुद्धी होय. ही शुद्धी होण्यासाठी प्रत्येकानं काही नियमांचं पालन करावं असं त्यांनी एका वचनातून सुचवलं आहे.
नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोणा रागवू, नका बोलू मिथ्या, ना आवडे तयाचा नको तिरस्कार, नको आत्मस्तुतीचा बडीवार, कोणा सम्मुख न करावा मानभंग कधी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. चोरी, हत्या, खोटं, राग, अनादर, स्तुती, निंदा ही हिंसेचीच प्रतीकं आहेत. त्यामुळे त्यांचा त्याग करून अहिंसेचा पुरस्कार करणं हीच अंतरंग आणि बहिरंग शुद्धीकरणाची पद्धती होय, असं बसवेश्वर मानतात. यावरून ते खऱ्या अर्थानं अहिंसेचे पुरस्कर्ते होते हे निश्चित. अहिंसा म्हटलं की आपणासमोर महात्मा गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य येतं. ते म्हणजे एका गालात चापट मारल्यास दुसरा गाल पुढे करावा. तसेच गांधीजींच्या अगोदर बसवेश्वरांनी या वाक्याला समरूप असं वचन लिहिलं होतं, ज्यात अहिंसेचा विचार गर्भित करण्यात आला आहे. डाव्या पायानं लाथाडलं तर उजवा पाय धरतो, उजव्या पायानं लाथाडले तर डावा पाय धरतो. वाचवा वाचवा चूक माझी, क्षमा तुमची, कुडल संगम देवा, तुमच्या कारुण्याचे बालक मी. दुसरा कोणी हिंसा करत असेल तर त्याच्या क्षमाशीलतेवर विश्वास ठेवून ही हिंसा सहन करायची आणि आपल्या सहनशीलतेमुळे समोरच्या व्यक्तीत करुणा जागृत होईल आणि तो ही हिंसा सोडून अहिंसेच्या मार्गावर चालायला लागेल. आजच्या या हिंसाचाराच्या काळात हा मार्ग अंमलात आणला तर हिंसेला काही प्रमाणात आळा बसू शकेल हे निश्चित. महात्मा बसवेश्वरांची अहिंसा ही व्यापक स्वरूपाची होती. अहिंसाधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी प्राणी हिंसेलाही विरोध केला. 12व्या शतकात दिल्या जाणाऱ्या बळी प्रथेविरुद्ध बोलताना बळी दिल्या जाणाऱ्या एका बोकडाला उद्देशून ते म्हणतात, नवस केला म्हणून तुला कापणार आहेत, म्हणून रड बोकडा रड. वेद वाचणाऱ्या समोर रड, शास्त्र सांगणाऱ्या समोर रड. कुडल संगम देव तुझ्या अश्रूंचा योग्य बदला घेईल. धर्मग्रंथातील दाखले पुढे करून जे लोक अमानुष हिंसा घडवून आणतात आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवितात, त्यांचा बदला आमचा देव घेईल अशी त्यांना भीती दाखवून बसवेश्वर हिंसेचं खंडन करतात आणि हिंसा करणाऱ्यांना इशारा देतात. हाच विचार सांगताना ते म्हणतात, जिभेचे चोचले पुरविण्या, जिवे मारेन ना कोण्या प्राण्या, नको ते परसतीशी रमणे, जाणतो पुढे येतील विघ्ने, मापाच्या मुखापरी स्थिर ठेवा, मन माझे कुडल संगम देवा. महात्मा बसवेश्वरांनी धर्माचा संबंध दयेशी जोडून मानवतावादी अहिंसात्मक धर्माची संकल्पना मध्ययुगात प्रथमच मांडली होती. अशा या अहिंसात्मक धर्माचं खरं स्वरूप कसं असावं याबाबत ते म्हणतात, दयेविना धर्म कसला, दया असावी सकळ प्राणी मात्रा ठाई, दया हेच धर्माचे मूळ हो, कुडल संगम देवास दयेविना अमान्य होई. या वचनात दया हाच खरा धर्म असा विचार मांडून महात्मा बसवेश्वरांनी मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली आहे. त्यांनी दया हाच धर्माचा मूलाधार मानला. दया हे धर्माचं मूळ असल्याने दया हा स्थायी गुण नसेल तर तो धर्म असू शकत नाही असं प्रतिपादन ते करतात. दयारहित धर्म म्हणजे आत्मारहित शरीर होय. मानवी जीवनात दया, माया, प्रेम, ममता, समता, सहानुभूती, सद्भाव, स्नेह आणि मानवता या मूल्यांना अनन्य साधारण महत्व असल्यानं या वचनाद्वारे परिपूर्ण धर्माची संकल्पना बसवेश्वरांनी मांडली आहे. जिथं
दया, करुणा, प्रेम, ममता आणि अहिंसा नसते तिथे धर्म असूच शकत नाही. या विश्वात प्रेम हाच एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजींनीही सांगितलं आहे. सहनशीलता, संयम आणि प्रेम या गुणांच्या बळावर इतरांना जिंकावं असं बसवेश्वरांचं मत आहे. गांधीजींच्या सत्याग्रह तत्वापासून बसवेश्वरांचं मत वेगळं नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. तुमचा शत्रू भुकेला असेल तर त्याला जेवू घाला, त्याला तहान लागली असेल तर पाणी पाजा, असं यहुदींचा एक महापुरुष सांगतो. तसंच तुझ्या शत्रूवर प्रेम कर, शाप देणाऱ्यांचं भलं कर, द्वेष करणाऱ्यांचं कल्याण कर, तुला शिक्षा देणाऱ्यांच्या हितासाठी प्रार्थना कर, असा उपदेश येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना करतात. हाच विचार बसवेश्वरांच्या एका वचनातून व्यक्त होतो. मारणाऱ्यांना माझे पालक समजतो, रागवणाऱ्यांना माझे बांधव समजतो, निंदा करणाऱ्यांना माझे माता पिता म्हणतो, सेवा करून घेणाऱ्यांना माझे मालक म्हणतो, फटकारणाऱ्यांना माझे सख्खे बंधू म्हणतो, स्तुती करणाऱ्यांना सोन्याच्या सुळावर चढविणारे म्हणतो, कुडल संगम देवा. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या विचार प्रणालीत अहिंसा या तत्वास महत्वपूर्ण स्थान दिलं आहे. या तत्वासाठी त्यांनी अट्टहास धरला. समाजातील हिंसाचाराचं महत्वाचं कारण म्हणजे दारिद्र्य आणि संपत्तीचं असमान वाटप होय. यावर उपाय म्हणून बसवेश्वरांनी कायक आणि दासोह ही 2 तत्व सांगितली आहेत. शरणाच्या समग्र क्रांती आंदोलनात अत्यंत महत्वाची शिकवण म्हणजे कायक आणि त्याला जोडून येणारे दासोह. जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी काम हे करावंच लागतं. कायेद्वारे केलेलं काम म्हणजे कायक, असा त्याचा वरवरचा अर्थ होय. चरितार्थासाठी कोणते तरी कायक केल्याशिवाय अनुभव मंडपात प्रवेशच नव्हता. कायक हे सत्य शुद्ध असलं पाहिजे, असा महात्मा बसवेश्वरांचा आग्रह होता. सत्य शुद्ध कायकाशिवाय अन्य मार्गाने मिळवलेला पैसा हा पापाचा पैसा होय. कायकातून प्राप्त झालेली संपत्ती आपल्या कुटुंबापुरती ठेवून उर्वरित दासोहासाठी खर्च करणं हा सदाचार होय. अधिकची संपत्ती ही त्या परमेश्वराची असून त्याच्यावर आपला अधिकार नसून समाजाचा आहे. म्हणून समर्पित भावनेनं ती संपत्ती दीनदलित, दुःखी, वंचित, निराधार, अनाथ, अपंग, रोगी यांच्यासाठी खर्च करणं म्हणजे दासोह होय. महात्मा बसवेश्वरांच्या मते प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं कायक प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने केलं तर समाज स्वयंपूर्ण होईल आणि दुसऱ्याचं हिरावून घेण्यासाठी हिंसा करणार नाही. तसंच दासोहद्वारे स्वतः मिळवलेल्या संपत्तीचा अधिकचा भाग ज्यांना गरज आहे त्यांच्या कल्याणासाठी वापरून समाजाचं भलं होईल. त्यामुळं समाजात हिंसा वाढीस लागणार नाही. या विचारातूनच बसवेश्वरांनी अहिंसेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी अनुभव मंडप या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे सदस्य कायक आणि दासोह या तत्वाचं कटाक्षानं पालन करत. त्यामुळं अहिंसा तत्व सर्वमान्य होऊन ते प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनलं. अहिंसा ही जीवन पद्धती व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे बसवेश्वर, तसंच अहिंसा ही लोकांच्या जगण्याची धारणा व्हावी यासाठी आपल्या वचन साहित्यातून विचाराची मांडणी करणारे बसवेश्वर हे स्वतः अहिंसावादाचे पुरस्कर्ते आणि आचरणकर्ते होते.
आजच्या दहशतवादाच्या काळात एकीकडे हिंसेचं थैमान माजत असताना बसवेश्वरांची अहिंसा हा त्याला एक उपाय आणि पर्याय ठरू शकतो. अहिंसेला जोडून त्यांनी संयमशीलतेचा दिलेला संदेशही महत्वाचा आहे. एका वचनात ते म्हणतात, ऐकण्यात संयमशील व्हावं शरणानं, स्पर्श करण्यात संयमशील व्हावं शरणानं, पाहण्यात संयमशील व्हावं शरणानं, बोलण्यात संयमशील व्हावं शरणानं, हुंगण्यात संयमशील व्हावं शरणानं. अशा प्रकारे पंचेंद्रियात संयमशील आहेत शरण. अहिंसा ही संयमातून विकसित होत असते, म्हणून व्यक्तीनं संयम पाळावा. त्यातूनच प्रत्येकामध्ये अहिंसा वृत्ती निर्माण होईल असं बसवेश्वरांना वाटतं. भावनिक, मानसिक, शाब्दिक, शारीरिक हिंसा होऊ द्यायची नसेल तर पंचेंद्रियात संयमशीलता निर्माण करावी असं त्यांचं मत आहे. अहिंसेतूनच जीवन सुरक्षित राहू शकतं, म्हणून सुरक्षित जीवनासाठी प्रत्येकानं अहिंसेचं पालन करणं हे कर्तव्य आहे. महात्म्यांचा हा अहिंसावाद स्वीकारला गेला तर माणसाला जगण्यासाठी हे जग कायम सुरक्षित राहील आणि माणुसकीनं भारलेली माणसं निर्माण होतील यात संदेह नाही. सख्यांनो, आत्ताच आपण महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त साधना सुभाष महाजन यांचं भाषण ऐकलत. महात्मा बसवेश्वरांचा अहिंसावाद